Okay. Okay, so I think the screen will be visible now. Yes. Yes, sir. Okay, so we have completed this section of the presentation, right? And then we have came here to see that different type of biodiversity exist in forest, in grassland. I hope Chadisgaon has a great grassland ecosystem and great grassland diversity nearby. Then we have aquatic biodiversity, whatever the different type of animals, plants, and microorganisms and algae living in water, they constitute the aquatic biodiversity. And then the ethnic biodiversity, we do have a different kinds of tribes, sub-tribes, and other types of people, a different ethnicity we do have. So this all are the part of this biodiversity, right? So now most of you all might be thinking that what is the need of it, why we should do and why should we worried about it, right? So there is a term in nature called as coexistence. तो दूसरा जीव आहे म्हणून आपण आहोत, है ना? आपण प्लांट्स जर म्हटलं तर प्लांट्स आहे म्हणून आपण आहोत. आपल्याला बऱ्याच प्लांटला डिरेक्टली ॲज अ फूड आपण कन्झ्युम करतो आणि हे आपण विसरायला कधीच नाही पाहिजे की जे काही ऑक्सिजन आपल्याला मिळतं आहे, दॅट ऑक्सिजन is actually produced by the green plants, right? So this is called as the coexistence. Now there is a great story of coexistence. म्हणजे एक सत्य घटना आहे, एक छोटीशी स्टोरी आहे. जेव्हा आम्ही लहान होतो किंवा तुमच्यासारखी शाळा कॉलेजेस मध्ये होतो किंवा आजही कुठेतरी काहीतरी शिकायला जातो, तर स्टोरीज कोणीतरी सांगतात आणि त्या स्टोरीज मला फार अट्रॅक्ट करतात आणि आवडतात. तर अशीच एक छोटीशी स्टोरी आहे. आणि आय होप हा फोटो पाहून तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना लक्षात येते की मी कोणाबद्दल बोलणार आहे किंवा कोणत्या लोकांबद्दल बोलणार आहे. कोणीतरी सांगेल का हे कुठल्या टाईपचे लोक दिसतात, कुठल्या देशाचे? हा, हॅलो सर, प्लीज मेक अ फुल स्क्रीन. ऍक्च्युअली इट इज इन प्रेझेंटेशन मोड. वरती उजव्या, नो नो, इट इज इन प्रेझेंटेशन मोड. उजव्या हाताला वरती एक साइन आहे, सिम्बॉल आहे छोटा. नो नो नो, दॅट आय हॅव डन सर. मी ते वरच्या केलं हाताला आहे. एक सिम्बॉल आहे राईट हँड साइड. नाही नाही, मी ते केलं आहे सर. ऍक्च्युली इथे जो मी मोबाईल वरनं प्रेझेंट करतो आहे, लॅपटॉप वरनं हे माझ्यासाठी फुल स्क्रीन बहुतेक पॉसिबल होतं. इथे मोबाईल वरनं तो डॉक्युमेंट शेअर करतो किंवा बाकीच्या गोष्टी, पण प्रेझेंटेशन येत नाहीये. सर वरच्या बाजूला एक दिसतंय बघा, एक स्टँड आहे, एक चौकोन आहे. हो हो हो, त्याला मी त्याच्यावर टच क्लिक केलं ना, केलं की फुल स्क्रीन होईल. आता झालं का फुल स्क्रीन? नाही झालं. नाही झालं. ऍक्च्युली सर मी जे दाखवत आहे तुम्हाला हे फुल स्क्रीन आणि प्रेझेंटेशन मोड मध्ये आहे. मी एक काम करू शकतो, रोटेट ऑफ करतो आणि याला जरा मी आडवं करून घेतो. मे बी देन ओनली यू मे से द फुल स्क्रीन. सो आय थिंक नाव येस येस, व्हेरी क्लिअर. ओके. अगदी छान. ठीक आहे. थँक यू फॉर करेक्टिंग सर. सो इफ यू कॅन सी, कुठले लोक दिसतात हे विद्यार्थ्यांपैकी कोणीतरी सांगू शकेल? चायना है ना. हा, तर चायनाची खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग स्टोरी आहे. इथे जे तुमच्या डाव्या हातावरती एक नेता दिसतो आणि त्याच्या खांद्यावरती एक चिमणी दिसते, है ना. सो हे चायनाचे खूप ग्रेट लीडर होते, माओ झेडॉंग. आणि साधारण 1958 मध्ये यांच्याकडे लीडरशिप आली आणि त्यावेळेस चायना हेवीली पॉप्युलेटेड होता आणि चायनामध्ये खूप उत्सुकता होती लोकांना की आम्हाला जगातली खूप मोठी अर्थव्यवस्था आणि शक्ती बनायचं आहे. मग माओ झेडॉंग जे की खूप ज्याला आपण म्हणू शकतो की
महत्वाकांक्षी नेता होते. मग त्यांनी ठरवलं की जर चायनाला वरती आणायचं आहे तर चायनाची जी पॉप्युलेशन आहे त्यांना एम्पॉवर करणं आणि त्यांचाच वापर करून आपण खूप मोठं काहीतरी होऊ शकतो. बट एवढ्या मोठ्या चायनीज पॉप्युलेशनला फीड करायसाठी खूप जास्ती अन्न लागणार होतं. आणि हा अन्न त्यांना स्वतः तर खायचाच होता, पण त्यांना एक्सपोर्ट करायची पण इच्छा होती, सो दॅट त्यांना पुन्हा रेव्हेन्यू आणि पैसे मिळतील. मग माओ झेडॉंगनी ऍग्रिकल्चरचा अभ्यास केला आणि त्यांनी अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की जो तिथले शेतकरी उत्पन्न काढत होते त्याच्यापैकी एक मोठा पार्ट म्हणजे 20-30-40% जो आहे अन्न त्या चिमण्या खाऊन टाकायच्या. मग त्यांना याच्याबद्दल खूप तिरस्कार आणि घृणा झाल्या की आमची अर्थव्यवस्था या 20-30% चिमण्यांनी खूप मोठी होऊ शकते. मग का आम्ही या चिमण्यांना आमचं अन्न खाऊ द्यावं? आणि त्या चिमण्यासोबतच त्यांना पुन्हा जे 4 पेस्ट होते त्याच्याबद्दल त्यांना जरा रागच होता. आणि ते 4 पेस्ट कुठले होते? तर त्याच्यापैकी एक आपली माशी होती, है ना? आणि त्याच्यानंतर दुसरा एक आपला मच्छर होता आणि एक उंदीर होता म्हणजे रोडंट्स, राइट? तर हे आणि चौथी ही चिमणी. हे 4 त्यांना खूप वाटायचे की हे आमच्या पॉप्युलेशनला, आमच्या इकॉनॉमीला थ्रेट आहे. तर मग त्यांनी एक कॅम्पेन चालू केला, जो की इंटरनेटवर, Googleवर तुम्हाला मिळेल, 4 पेस्ट कॅम्पेन. मग या 4 पेस्ट कॅम्पेनमध्ये त्यांनी एक पहिल्यांदा या चिमण्यांवरती हल्ला केला आणि त्यांनी ठरवलं की चिमण्या खूप खातात, मग चिमण्यांना मारा. लोकांना आदेश दिले की किल ऑल द स्पॅरोज. आणि मग लोक पागलासारखे त्या चिमण्यांना मारायच्या मागे धावायला लागले. त्यांना खूप धावायचे, पळवायचे, त्या थकल्या की त्यांना पकडून मारायचे. मग काही लोकांनी त्या चिमण्यांना पकडून त्यांच्या माळ्या बनवून गळ्यात टाकल्या आणि त्या खूप साऱ्या चिमण्यांना बनवून त्यांच्या रॅलीज काढल्या आणि काय नाही केलं ते उटपटांग काम सब इन चायनीज लोगों ने किया, राईट? सो इन 1958 हे सर्व झालं. मग त्याच्यानंतर ते एक्सपेक्ट करत होते की पुढच्या वर्षी आमचं जो प्रोडक्शन आहे, फूड प्रोडक्शन, इट विल बी लीड बाय 30-40% बिकॉज those sparrows which were eating the food now they are being killed and so we'll get the fine production. But काय वाटते तुम्हाला, त्यांची ही अपेक्षा पूर्ण झाली असेल का विद्यार्थ्यांना? ऑनेस्टली, ज्या चिमण्या त्यांचं अन्न खात होत्या शेतातलं, आता त्यांनी त्या चिमण्या मारल्या. आता काय वाटते तुम्हाला, त्यांची अपेक्षा पूर्ण झाली असेल? दुसऱ्या वर्षी त्यांना तेवढं अन्न जास्ती मिळालं असेल का? स्टुडंट्स, यू कॅन शेअर द रिस्पॉन्स सो दॅट द सेशन विल बी इंटरॅक्टिव्ह. आणि थोडस लवकर, आपल्याकडे वेळ फार कमी आहे बरं. नो सर. नो सर, नो सर, नो सर. कोणीच नाहीये ज्याला यस वाटतं की प्रोडक्शन वाढलं असेल, चिमण्या मेला, प्रोडक्शन वाढलं नाही? कोणीच नाही? ओके, यू ऑल आर व्हेरी क्लेवर अँड म्हणजे खूप तुम्ही लोक हुशार आहात. तुमचे टीचर लोक भाग्यवान आहेत, तुमच्यासारखे हुशार मुलं मिळाले. कारण की मला जेव्हा ही स्टोरी सांगितली होती मला वाटलं नाही चिमण्या मारल्या तर प्रोडक्शन तर वाढलंच असेल ना. बट नाही, खरंच जे तुम्ही गेस केलं ते परफेक्टली राईट आहे. प्रोडक्शन नाही झालं, प्रोडक्शन कमी झालं. त्याचं एक महत्वाचं कारण होतं, या ज्या चिमण्या होत्या या फक्त त्या शेतातलं अन्नच खात नव्हत्या. तुमच्यापैकी जे शेतकरी विद्यार्थी असतील किंवा त्यांचं बॅकग्राऊंड असेल त्यांना माहिती आहे, या चिमण्या शेतातल्या छोटे छोटे किडे, छोटे छोटे अळ्या आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना कंट्रोल करत होते. त्याच्यामुळे बेसिकली ते शेतकऱ्याचे मित्र होते. आणि मग काय झालं, यांनी चिमण्या मारल्यानंतर तिथे खूप मोठ्या प्रमाणात जे ग्रास हॉपर्स आहेत है ना, तर त्याचा हमला झाला आणि त्यांनी चायनाची इतकी जास्त हाताहात केली, इतकं जास्ती क्रॉप प्रोडक्शन कमी केलं की त्याच्या 2 वर्षानंतर चायनामध्ये महान भूकमरी निर्माण झाली. न भूतो न भविष्यती अशी भूकमरी तयार झाली. आणि मग या चायनीज गव्हर्नमेंटला लक्षात आलं की या चिमण्यांचं सुद्धा अस्तित्व तितकंच महत्वाचं आहे जितकं आपण मानवाचं आहे, राईट? सो आय होप की इथे हा बायोडायव्हर्सिटीचा एक क्लिअर अँड क्रिस्प मेसेज तुम्हाला मिळाला की या जगात जगायचा अधिकार तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक जीवाला आहे, तुम्हाला आणि मलाच नाही आहे, राईट? आणि ही तर ती जीवसृष्टी आहे जी आपल्याला डोळ्यांनी दिसते. नाव इफ यू कॅन इमॅजिन ऑफ द मायक्रो बायोडायव्हर्सिटी वी आर हॅव्हिंग अराउंड, है ना? काही लोकांमध्ये मृत्यूनंतर गाडतात, माणसांबद्दल बोलायचं झालं. पण बाकीच्या जे जीव जंतू जनावर आहेत त्यांच्यावरती हे मृत्यू संस्कार कोणी करतं का? त्यांना कोणी जाळतं का? त्यांना कोणी दफनवतं का? नाही. मग त्यांची विल्हेवाट कशी लागते? तर त्यांची विल्हेवाट हे जे सूक्ष्म जीव आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, हे लावतात. They help in the decomposition of the dead bodies, right?
अँड दिस इज हाऊ द आपण जे म्हणतो ना की ये मिट्टी का शरीर है, मिट्टी से बना और मिट्टी में मिल जाएगा. तर ह्या फिनॉमिनॉन साठी जो की रोल प्ले करतात ते आपले सॉइल अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे. सो दे आर ऑल्सो हॅव्हिंग a place in our life and uh, uh, in our ecosystem, right? So if you have got the biodiversity thing, now come to the legal point of biodiversity. So India's national legislation, आपल्याकडे ही बायोडायव्हर्सिटी राहावी जिवंत यासाठी कायदा आहे आणि आपल्याकडे जो कायदा बनला होता तो 2002 मध्ये बनला होता. दॅट इज इंडियन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट 2002. बट याची स्थापना मात्र 1992 मध्ये झाली होती. पहिला अर्थ समिट आपल्याकडे झाला. जगातल्या अनेक विकसित देशांनी मिळून ठरवलं की त्यांनी विकासाच्या या प्रोसेसमध्ये स्वतःच्या निसर्गाचं खूप नुकसान केलं आणि आता त्यांना हे दुसऱ्या देशांना याच्यापासून बचाव करायचा होता. 1992 मध्ये रिओ दी जेनेरिओ मध्ये एक अर्थ समिट झाली. त्याच्यामध्ये अनेक देशांना सांगण्यात आलं की जैवविविधतेचं महत्व अनन्यसाधारण आहे. During the course of development, you must conserve the biological diversity. Otherwise, we will be facing the effect of extinction in near future, right? जसं डायनासोर्सचं झालं होतं मागे एका काळात, तसं आपलं काहीतरी होऊ शकेल. किंवा जर तुमच्यापैकी काही लोकांनी 2012 नावाचा एक हॉलिवूड मूवी पाहिला असेल, तसं काहीतरी होईल. म्हणून हे 1992 मध्ये हे ठरवण्यात आलं. अनेक देशांनी त्या कायद्यावरती सही केली, त्या करारनाम्यावर सही केली, भारताने पण केली. पण भारत हा खूप डायव्हर्सिफाईड देश आहे, त्यामुळे तो कायदा बनायला आपल्याकडे 10 वर्ष लागले की तो कायदा कसा असावा, कसं इम्प्लिमेंट व्हावं. तर 2002 मध्ये तो कायदा बनला. 2004 मध्ये त्याचे रूल्स बनले, राईट. आणि मग याच्याशी संबंधित एक नवीन ऍक्ट इथे लागू केला गेला, ज्याला आम्ही ABS म्हणतो, ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग ऍक्ट. याच्यामध्ये काय होतं ना की एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला की जंगलात खूप साऱ्या औषध कंपनी असतील, त्यांना या वनस्पती लागतात. मग ते काय करतात, एक छोटं आवळ्याचं उदाहरण देतो. आमच्याकडे गडचिरोलीच्या जंगलात आवळा खूप आहे. आजपासून 10-20 वर्षा अगोदर भरपूरच होता. तर जे च्यवनप्राश बनवणारे कंपनीज असतात त्याच्यामध्ये खूप जास्ती प्रमाणात आवळ्याचा पावडर लागतो. यांनी हा ₹2-3 किलोचा आवळा इथून घेऊन गेले आणि ₹1000 किलोचा च्यवनप्राश विकले. मग जास्तीत जास्त फायदा कोणाचा झाला? फार्मास्युटिकल कंपनीचा. त्या लोकांना काय मिळालं? काहीच नाही. तर मग गव्हर्नमेंटनी म्हटलं की हे बरोबर नाहीये. तर जर तुम्ही इतका पैसा कमवत आहात तर तुमची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही समुदायाला परत थोडासा फायद्यातून एक शेअर दिला पाहिजे. तर मग त्यासाठी हा ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंगचा कायदा तिथे आला. ठीक आहे. तुमच्यापैकी जे लोक MPSC UPSC ची तयारी करतात त्यांना हे खूप महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे माझी तुम्हा लोकांना विनंती आहे की या मुद्द्याकडे तुम्ही व्यवस्थित बघा, राईट. सो आता तुम्हाला कसं काम करायचंय, कसं अवेअर व्हायचं आहे. So we have different types of ecosystem. We have agri-biodiversity ecosystem, we have pond ecosystem, we have forest ecosystem, we have urban ecosystem. तुम्ही ज्या 40 गावात राहता तो 40 गाव एक निम शहरी भाग असेल आय गेस. आणि तिथे पण एक सुंदर जैवविविधता आहे. तिथे लोकांनी लावलेले झाड आहेत, लोकांनी घरे कुंड्यात लावलेले झाड आहेत, त्यांच्यावरती येणारे छोटे मोठे पक्षी, कीटक हे सर्व आहेत. So these constitute the different type of ecosystems and you should understand what is their significance, what is their importance, right? So या बायोडायव्हर्सिटी मध्ये काय आहे है ना. तर इथे जर तुम्ही एक ग्राफ बघाल तर इथे तुम्हाला लक्षात येईल की जर जगात सर्वात जास्ती जर कुठल्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी आहे तर ती इन्सेक्ट्सची आहे. साधारण 8 मिलियन्स इतके इन्सेक्ट आहे. आणि इथे तुम्हाला ते बार जे दिसतात ग्राफिकल ते ग्रीन आणि येलो मध्ये दिसतात. सो ग्रीन इंडिकेट्स दॅट दिस मच ऑफ द बायोडायव्हर्सिटी वी हॅव डिस्क्राइब. म्हणजे वैज्ञानिक लोकांनी त्याचा शोध लावलाय. अँड दॅट येलो कलर इंडिकेट्स की अजून बहुतेक इतकी आहे ज्याचा शोध लागला नाहीये, ज्याच्यावरती आपण काम केलेलं नाहीये. सो बीइंग सायन्स स्टुडंट्स, बीइंग द स्टुडंट्स ऑफ बायोलॉजी, झुऑलॉजी अँड द बॉटनी और मायक्रोबायोलॉजी, you have tremendous amount of scope in the field of biodiversity. बरोबर. त्यामुळे हा एक चार्ट लक्षात घ्या आणि लक्षात घ्या की तुमच्याकडे खूप काही आहे एक्सप्लोर करायला. जर तुम्ही डिस्कवरी चॅनल किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनल बघता है ना, तर हे चॅनल्स खूप हँडसम रेव्हेन्यू जनरेट करतात, करोडो रुपयाचा बिझनेस करतात. आणि ते कशाच्या भरोशावर करतात? तुमच्या आमच्या सायंटिफिक लोकांच्या भरोशावर करतात.
आणि आपल्याकडे अजून खूप सारा स्कोप आहे जो तुम्ही भविष्यात एक्सप्लोर करू शकता, राईट. अँड देन या बायोडायव्हर्सिटीची किंमत काय आहे, इकॉनॉमिक व्हॅल्यू काय आहे, राईट. सो if we look into the economic value of biodiversity, there are two different streams. One is called as the use value and second is called as the non-use value. Use value, which is of direct use and indirect use and option, and non-use is inheritance value and existence value. I hope हे तुम्हाला लक्षात येतं. डायरेक्ट व्हॅल्यू म्हणजे काय, ज्याच्यापासून आपल्याला अन्न मिळतं, लाकूड मिळतं, बाकीचं बायोमास मिळतं आणि बाकीच्या बाह्य गोष्टी आपल्याला ज्या मिळतात, राईट. इनडायरेक्ट व्हॅल्यूज मध्ये काय, तर प्रोटेक्शन, फंक्शनल अँड इकॉलॉजिकल फंक्शन्स है ना, म्हणजे आपल्यासाठी वातावरण निर्मिती होते, पाऊस होतो, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, ह्याच्यामध्ये या बायोडायव्हर्सिटीचा आणि या एन्व्हायरमेंटचा खूप मोठा रोल आहे. अँड देन व्हॅल्यू ऑफ ऑप्शन म्हणजे काय, त्याचा आपण काहीतरी एक ऑप्शन म्हणून यूज करू शकतो. एक साध्या उदाहरणात सांगायचं झालं तर एखादं खूप मोठं धरण आहे, खूप मोठं एखादं अभयारण्य आहे, जिथे तुम्ही ट्रेकिंगला जाता, एखाद्या पर्वतावर जाता ट्रेकिंगला किंवा एखाद्या जंगलात जाता पर्यटनाला. So these are the different option value. And then coming to the non-use value is inheritance value. That is of habitat, ecosystem and irreversible changes in the landscape. बरोबर, म्हणजे आपण सरांनी आता कोणीतरी बोललं होतं की स्पेशिएशन होतं, दर दिवशी, दरवर्षी, दर काही वर्षांनी काही नवीन स्पीशीज बनतात, काही मरतात. तर हे इनहेरिटेबल चेंजेस आहे जे येणाऱ्या जनरेशन्स मध्ये येतात. अँड द एक्झिस्टन्स व्हॅल्यू, देन कमिंग टू दॅट इकोसिस्टम अँड हॅबिटॅट, है ना, तर इथे प्रत्येक स्पीशीजला जगायचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपण समजलो पाहिजे, राईट. तर या यूज आणि नॉन यूज व्हॅल्यू मध्ये आपण बायोडायव्हर्सिटीची इकॉनॉमिक व्हॅल्यू आपण समजू शकतो, राईट. मग जर आता इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं आहे, तर आपण याच्यात थोडंसं पुढच्या पार्टवर बोलू की आता याला वाचवायसाठी आपण काय करू शकतो, आपण कसे सोशली अवेअर होऊ शकतो, काय आपली रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. सो विल टॉक अबाउट द कन्झर्वेशन. तर तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी सर्वात पहिले तरी करायला पाहिजे दॅट वी शुड प्रोटेस्ट अगेन्स्ट द हॅबिटॅट डिस्ट्रक्शन. जर जंगल कटत आहे तर तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे, त्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे. एखादा तलाव बुजवला जात आहे त्याच्यावरती तुम्ही आवाज उठवला पाहिजे. तुमच्या आजूबाजूला जर एखादा पर्यावरणाला हानिकारक असं काही एखादं प्रोजेक्ट उभं होत आहे, तुम्ही त्याच्याविषयी बोलले पाहिजे. त्याचं एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट करता आलं पाहिजे. या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. सेकंड, वी शुड प्रमोट ऑर्गॅनिक फार्मिंग. आता तुम्ही म्हणाल ऑर्गॅनिक फार्मिंग आणि बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनचं काय अर्थ आहे, तर तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. ग्रीन रिव्हॉल्युशन तुम्हाला माहित असेल, हरित क्रांती. आणि हरित क्रांतीचा फंडाच हा होता की काही करा पण उत्पन्न वाढवा. तर ह्या काही करामध्ये लोकांनी खूप इन्सेक्टिसाइड्स आणि पेस्टिसाइड्स वापरला आणि त्याच्यामुळे ही जी सूक्ष्म जीवांची जी जैवविविधता होती, इव्हन आपण स्वतः सुद्धा याचा मार आपण झेललेला आहे. पंजाबमध्ये एक ट्रेन जाते जी पंजाबवरून राजस्थानला जाते आणि राजस्थानला एक कॅन्सरचं हॉस्पिटल आहे. ती जी ट्रेन आहे त्याचं नावच कॅन्सर ट्रेन आहे, कारण की त्या ट्रेनमध्ये साधारण 70-80% कॅन्सर पेशंट असतात जे ट्रीटमेंटसाठी तिथे जातात. आणि याचे रूट कुठे आहेत, तर या ग्रीन रिव्हॉल्युशन मध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकल्स मध्ये. अनेक जीव नष्ट झाले आहेत. ही जी आपली पर्यावरण संस्था आहे, ज्याला आपण इकोसिस्टम म्हणतो, ही डिस्टर्ब झाली आहे या इनऑर्गॅनिक फार्मिंग मुळे. तो डे बाय डे वी शुड ब्रिंग आवर फार्मिंग कल्चर टू द ऑर्गॅनिक कल्चर. तर असं जर केलं तर जीवसृष्टी बरोबर राहणार. वी नीड टू रिड्यूस द कार्बन फुटप्रिंट. आपण डिफरंट टाईपचे गॅजेट्स वापरतो, गाड्या वापरतो, खूप महागड्या गाड्या वापरतो, परफ्यूम, टीव्ही, फ्रीज, हे सर्व काय करतात, हे नेचरमध्ये कार्बन ऍड करतात, ज्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग सारखा धोका निर्माण होतो. आणि त्याच्यामुळे माणूसच नाही तर माणसाच्या आजूबाजूची ही जी बायोडायव्हर्सिटी आहे त्याला धोका निर्माण होतो. देन टू कन्झर्व दिस आणि थोडंसं एक नेचर बॅलन्स करायसाठी आपण जास्तीत जास्त झाडं लावले पाहिजे. आणि ते पण कुठले झाडं, म्हणजे बाहेरून आणलेले ते गुलमोहर आणि पेल्टाफोरम, गुलाबी फुल, निळे फुल, पिवळे फुल, हे नाही. जे आपले स्थानिक झाडं आहेत, तुम्ही आंब्याचे झाडं लावा, तुम्ही जांभूळ लावा, तुम्ही जाम लावा. आवडते ना, मला वाटते जांभूळ किंवा जाम हे असे फळ आहेत जे विकत घेण्यापेक्षा झाडाचे 2-4 तोडून खाल्ले तर खूप आवडतात. त्यामुळे we should plant such more plants into our periphery
ज्याच्यामुळे आपणच नाही, आपले हे जे पक्षी आणि प्राणी आहेत त्यांना पण हे लोकल स्पीशीज खूप आवडतात. आपण ते झाडं लावले पाहिजे. देन फॉर दिस देर इज अ टेक्निक कॉल्ड एज मियावाकी डेन्स फॉरेस्ट. जॅपनीज सायंटिस्ट होते अकिरा मियावाकी. त्यांची एक टेक्निक आहे की खूप छोट्या जागेत खूप घनदाट असं जंगल लावता येतं. तर मियावाकी डेन्स फॉरेस्टचा आपण इथे वापर करू शकतो. आणि याच्यात तुम्ही कसं कॉन्ट्रीब्युट करू शकता, ऑल यू यूथ कॅन. सो यू शुड बी अवेअर. आता मी जे काही सांगितलं, मी एक फक्त पार्ट आहे. तुमच्याकडे असं सांगणारे अनेक सोर्सेस आहेत तुम्हाला जे जागृत करतील, तुम्हाला इन्स्पायर करतील. तर त्यांच्यापासून तुम्ही इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आज जर मी तुम्हाला हा एक जैवविविधतेचा अँगल दाखवला, तर याच्यापासून तुम्ही धडा घेतला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मॅन वर्सेस वाईल्डचा बेअर ग्रिल होऊ शकता. देन डू लाईक दॅट. म्हणजे अगदी जाऊन जंगलात तुम्हाला उडी नाही मारायची. दॅट इज व्हेरी हार्मफुल अँड सुसाइडल ऍक्ट. बट याला हळूहळू हा तंत्र शिका. तुम्हाला आवडतं त्या प्राण्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता, राईट? आणि त्या पद्धतीने तुम्हाला काम करणं जरुरी आहे आत्ता. हे सर्व करताना नॉट नेसेसरी की तुम्ही सायन्स आणि बाकीच्या गोष्टीला शिकलेच पाहिजे. आजकाल सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही या गोष्टी सहज शिकू शकता. फेसबुक हा खूप इफेक्टिव्ह मीडियम आहे. तुम्ही एखाद्या प्लांटचा फोटो काढला, तुम्हाला नाही माहित हा कुठला प्लांट आहे, पण त्याला जर तुम्ही गुगलवरती टाकलं, फेसबुकवर टाकलं, तर तिथे अनेक एक्सपर्ट्स बसून आहेत जे तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगतील, है ना? एकदा त्याचं नाव माहिती झालं सायंटिफिक, ते गुगलला टाकलं की त्याच्याविषयी दुनियाभराची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे येईल. In case if you are not getting the information, then congratulations, you will be discovering a new plant or animal or something like that, right? So हे सर्व करून तुम्ही खूप छान काम करू शकता. याच्यात तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता. हे पण एक खूप महत्वाचं आहे. बायोडायव्हर्सिटी पुढे येणाऱ्या याच्यात जितकी ही टेक्नॉलॉजी महत्वाची आहे, तितकं एन्व्हायरमेंट अँड बायोडायव्हर्सिटी महत्वाची असणार आहे. खूप मोठे मोठे जॉब्स याच्यामध्ये क्रिएट होतील. सायंटिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकाल, राईट? सो हे डॉक्युमेंटेशन करताना तुम्हाला 2-4 गोष्टी लागतील. एक मोबाईलचा साधा कॅमेरा किंवा जर महाग कॅमेरा घेता आला तर. आणि याची सर्वांची तुम्हाला काय करायची, एक यादी बनवायची. तुमच्या आजूबाजूची जी काही जीवसृष्टी आहे त्याला ऑब्झर्व करा, त्याची यादी बनवा. आणि हे करताना तुम्ही पर्सनलच यादी कराल हे काही जरुरी नाहीये. याच्यासाठी मी जे सांगितलं की इंडियन लेजिस्लेशन आहे त्याच्यामध्ये एक 3 टायर सिस्टीम आहे. नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी, महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड आणि स्थानिक स्तरावरती आता जसं तुमचं 40गाव जी काही नगरपंचायत आहे किंवा नगर परिषद आहे, 40गाव नगर परिषदेला एक जैवविविधता व्यवस्थापन समिती असतेच. कायद्याने त्याची तरतूद केली आहे. नसेल तर तुम्ही चौकशी करा आणि त्यांना सांगा की आम्हाला या समितीत यायचं आहे, आम्हाला इथली जैवविविधता जतन करायची आहे, समजायची आहे. मी नेहमी सांगतो की हे जे जैवविविधता आहे हा एक खजिना आहे. पण खजिना किती रुपयाचा आहे, त्याच्यात सोना, चांदी, हिरे, मोती किती आहे, तर त्याचप्रमाणे त्याच्यात जंगलात किती विविध प्रकारचे झाडं, वनस्पती, प्राणी, पक्षी आहेत हे माहित असणं जरुरी आहे. त्याच्यासाठी हा जो पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर आहे हा खूप महत्वाचा डॉक्युमेंट आहे. So by doing such observation and making a note of it, you can prepare the people's biodiversity register, right? आणि याच्यापैकी जो लोकांना तुमच्यापैकी बटरफ्लाईज आवडत असतील, काहींना प्लांट्स, काहींना बर्ड्स, कुठलाही एखादा बायोलॉजिकल ग्रुप घ्या, त्याला त्याच्यात इंटरेस्ट पुन्हा क्रिएट करा आणि तुम्ही या विषयावरती काम करा. एखाद्या दिवशी आजूबाजूला गाडी, सायकल घ्या, 4 मित्र जमवा आणि आजूबाजूला फिरा. बघा किती सुंदर जग तुमच्या आजूबाजूला राहतो आहे. त्यांना किती सुंदर फुलं येतात आणि हे सर्व करताना सोशल मीडिया मी पुन्हा सांगितलंय, त्याच्यावरती बाकीचे एक्सपर्ट लोक असतात ते तुम्हाला मदत करतील आणि असं सर्व करताना तुम्हाला तुमच्या सभोवतालचं एक खूप सुंदर जग पाहायला मिळेल, जे किंबहुना आतापर्यंत आपण बघितलं नव्हतं. हे सर्व करताना एक आपण नवीन भुई म्हणून डेव्हलप होऊ. जो काय करेल, जो इलेक्ट्रिक व्हेकल वापरणार, डिझेल पेट्रोलच्या गाड्या वापरणार नाही, कारण की प्रदूषण होतो, कार्बन इमिशन एनर्जी त्याला कन्झम्पशन जास्ती होतं. सोलर एनर्जीचे जास्तीत जास्त वापर करू म्हणजे प्रदूषण होणार नाही. वेस्ट मॅनेजमेंट व्यवस्थित करू. आपल्याकडे आजही प्लास्टिक आणि जो ऑर्गॅनिक वेस्ट आहे तो एकासोबत टाकून देतात, है ना? बरेचदा तुम्ही बघता गायी, डुक्कर आपल्या आजूबाजूला जे असतात ते बिचारे त्या प्लास्टिक मध्ये टाकलेलं अन्न त्या प्लास्टिक सोबत चघळून खातात. त्यांना ते गाठ काढता येत नाही, त्यांना ते बाहेर काढता येत नाही. ते प्लास्टिक सकट खातात. बाकीचं फूड मटेरियल एखाद्या वेळेस त्यांच्या शरीरातून बाहेर काढलं जातं, पण प्लास्टिक काढलं जात नाही. प्लास्टिक मोठं गोळा बनतो आणि एका दिवशी त्यांची मृत्यू होते. सो वेस्ट मॅनेजमेंट इन टर्म्स ऑफ इन
कॉन्टेक्स्ट ऑफ प्लास्टिक अँड अदर ई वेस्ट. पहिले ट्यूबलाईटच्या नळ्या यायच्या, त्याच्यामधून मर्क्युरी सारखे हार्मफुल केमिकल बाहेर फेकल्या जायचे. सो वी थिंक वी मस्ट थिंक ऑन द वेस्ट मॅनेजमेंट ऑल्सो. पॉवर मॅनेजमेंट, गरज नाहीये तर विजेचा वापर करू नका. घराला असं बनवा की बिना विजेच्या दिव्याचं पण घर आपल्या दिवसा व्यवस्थित बनू शकेल. सो दिस ऑल डिफरंट काइंड्स ऑफ पॉवर मॅनेजमेंट. ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर वी हॅव टॉक्ड अर्लियर. रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा खूप समतोल वापर करायचा आणि बॅक टू बेसिक. कॉटन वापरा, जितक्या साध्या गोष्टी तुम्ही करू शकता. सायकल वापरा, हेल्थ पण चांगली राहील आणि पर्यावरण पण. सो असं सर्व करून आपण आपली ही जी बायोडायव्हर्सिटी आणि इकोसिस्टम आहे त्याला समृद्ध करू शकतो. आणि पहिले रिड्यूस, रिसायकल अँड रियूज होतं. आता त्याच्यात एक नवीन आर जोडला आहे, दॅट इज रिकव्हर अँड रिजुविनेट. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी एखादं जंगल होतं, काही कारणास्तव ते जंगल तुटलं, खराब केलं, लोकांनी तोडलं, तर आता त्या जंगलाचं पुनरुज्जीवन करा. एखादा तलाव होता जो पहिले खूप छान होता, तिथे वेगवेगळे प्राणी, पक्षी, फुलं असे राहायचे, पण आता तिथे काही राहत नाही. एखाद्या वनस्पतीचं तिथे एन्क्रोचमेंट झालंय, खूप सारं बेशरम आयकोमिया फिस्टुलोसा आहे, किंवा आयकॉर्निया क्रासिप्स झाला आहे, किंवा पिस्टिया झालाय. मग त्याला तिथून काढा आणि रिइंट्रोड्यूस करा तिथले नेटिव्ह आणि लोकल प्लांट. सो दिस इज हाऊ we can upgrade to 3R to 4R, that is recover and rejuvenate of the ecosystem, right? आणि हे सर्व करताना तुम्हाला शिकवायला नेचर तर आहेच. मी डॉक्टर माधव गाडगीळ यांचा विद्यार्थी आहे आणि ते नेहमी म्हणतात की ही निसर्ग म्हणजे ही बिनभिंतीची शाळा आणि लाखो इथले गुरु. तर खरंच आहे, ही बिनभिंतीची शाळा आहे ज्याचं नाव आयुष्य आणि हे निसर्ग आहे, आणि इथे लाखो गुरु आहे. कोणी पण कोणाकडून पण तुम्ही शिकू शकता. 3 इडियट्स मधला आमिर खान आठवत असेल ना, कुठल्याही वर्गात जर काही शिका, तर इनफॅक्ट ती फॅक्ट आहे की तुम्हाला जो आवडतो, जिथे तुम्ही बघाल तिथून तुम्हाला शिकायला मिळेल. आणि यू आर द स्टुडंट्स ऑफ दिस लीडिंग टेक्नॉलॉजी एज, अँड यू हॅव द प्लॅटफॉर्म लाईक युट्यूब. तुम्ही युट्यूबला टाका, तुम्हाला तो बऱ्याच गोष्टी शिकवू शकतो, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन पासून तर काय नाही, है ना. तर आय होप हा युट्यूबचा सिम्बॉल तुम्हाला लक्षात आला असेल, तर इथून तुम्ही शिकू शकता. अँड देन these are the different kind of online platforms. You can share your work here, you can learn from these online platform. हा पहिला वाला लक्षात येतोय का? हा कुठला आहे? फेसबुक. हा दुसरा? इंस्टाग्राम. व्हेरी गुड. हा तिसरा? ट्विटर. व्हेरी गुड. आणि हा चौथा? जो हा चौथा सांगेल त्याला माझ्याकडून चॉकलेट बक्षीस द्याल दिलीप सर? गुगल असिस्टंट सर. जवळच होतं गुगलच्या, पण असिस्टंट नाही. आपल्याकडे वेळ थोडस कमी आहे त्याच्यामुळे मीच सांगू. हा बोला. गुगल लेन्स सर. हा बोला. येस गुगल लेन्स है ना. गुगल लेन्स इतका सुंदर ऍप आहे की तुम्ही गुगल लेन्स ओपन करा, एखाद्या ऑब्जेक्टचा फोटो घ्या, तर तुम्हाला पटकन त्याच्याविषयी आयडेंटिफाय करायचं काम सुद्धा हा गुगल लेन्स करतो. सो बाय युझिंग दीज टूल्स अँड शकता. आणि हा हॅशटॅग तर आहे सर्वात फेमस है ना. तर तुम्ही काही त्याबद्दल माहिती काढा आणि त्याला हॅशटॅग करा बायोडायव्हर्सिटीला, है ना. जर तुम्हाला वाटते की तू आहे जो फारच दुर्मिळ आहे, ज्याचं संवर्धन व्हायला पाहिजे, तर त्याला शोधा आणि त्याचा हॅशटॅग करा. सो you can shine in this field, right, by using all these things. I think I have come up to the end of my session. थोडंसं टाइम लिमिटेशन असल्यामुळे मी थोडं फास्ट बोललो. मे बी काही लोकांना काही गोष्टी समजल्या असतील किंवा नसतील, बट इन एनी वेज आपण हा लॉकडाऊन उघडल्यानंतर जर मी कधी चाळीसगाव जवळून गेलो तर मी नक्की तुमच्या कॉलेजला येईल. माझा मित्र तिथे राहतच, त्याला तर भेटणारच, आणि तुम्हा सर्व लोकांना पण भेटेल फिजिकली. आणि मी कॉलेज ऍडमिनिस्ट्रेशनला अशी रिक्वेस्ट करतो की तुमच्या आजूबाजूला एखादं जर छान गाव असेल तर त्या गावाच्या लोकांना थोडं उत्साहित करून तिथे पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर हा एक प्रॅक्टिस तुम्ही राबवा. त्याच्यामध्ये लोकांचा पण फायदा होईल आणि तुम्हाला पण सायंटिफिक डेटा जमा करायला मिळेल. आणि कॉलेजची एक पीपल्स कन्झर्वेशन म्हणजे पीपल्स पार्टिसिपेटरी कन्झर्वेशन ऍक्टिव्हिटी होईल. तर तुम्ही हे करू शकता. वन्स अगेन I said I'll say thank you to the organizers
I'll say thank you to principal, vice principal, Dilip sir, and all you beautiful and handsome audience, right? Thank you and wish you all the very best. नेचर साठी खूप चांगलं काहीतरी करा, स्वतःसाठी पण चांगलं करा, आणि लक्षात ठेवा जर ही बायोडायव्हर्सिटी जिवंत राहणार, ही इंटॅक्ट राहणार, तरच ही पृथ्वी, ही धरणी माता व्यवस्थित राहील, आपण सर्व सुरक्षित राहू. राईट? थँक्यू सर. Okay. Thank you very much, sir. So, thanks a lot for your such a nice talk on the biodiversity conservation in a simple way. Okay, so that the audience or our students will definitely they are going to they are understand and they will follow whatever you have told regarding the conservation of this biodiversity. निसर्गासारखा नाही रे सोयरा, गुरु सका बंधू माया बाप, त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापतात, मिटती क्षणात आपोआप. So whatever you have told regarding this biodiversity and its conservation, definitely we are going to follow the that tricks for the conservation. Now I would like to request Dr. E.S. Bhaviskar sir, HOD and Vice Principal of our college, to conclude the session. Bhaviskar sir. Yes, sir. तर आदरणीय सेठियाजी, महाविद्यालयाचे प्राचार्य, व्हाईस प्रिन्सिपल आणि सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, सेठिया सरांनी खूप चांगल्या पद्धतीने बायोडायव्हर्सिटीचं इम्पॉर्टन्स सर मला म्यूट नका करू. नाही आहे ना, बायोडायव्हर्सिटी त्यांनी आपल्याला समजून सांगितलं. मित्र हो, तर जे म्हणाले की वनस्पती जिवंत राहिल्या तर आपण जिवंत राहू. मुळात निसर्गाचा उत्पादन करणारी एजन्सीच वनस्पती आहे. असं कुठेही जगाच्या पाठीवर अशी इंडस्ट्री नाही की जिथे एकीकडे कार्बन डायऑक्साईड टाकला, पाणी टाकलं आणि देता. Bhaviskar sir, you are not audible. Bhaviskar sir. Hello, Bhaviskar sir. I think, let me once again ask. Okay. I think Bhaviskar sir has lost his connection. Anyhow, due to the lack of time, we don't have much more time. So I conclude with this by vote of thanks. So I am very much thankful to my dear friend, Dr. Amit Setia, for giving or delivering such a wonderful lecture on the topic biodiversity conservation. And her hello sir, yes, now you are audible. Okay, continue. Again here I think sir lost his connection. सर मध्ये आवाज गेला होता. हो बोला सर. आता मी म्हणत होतो की बायोडायव्हर्सिटी करण्यासंदर्भामध्ये त्याचा अवेअरनेस समाजामध्ये निर्माण करण्यामध्ये सरांनी जी भूमिका आपण मानवजातीने केली पाहिजे ती विशद केली. त्यामुळे सेठिया सरांचे मी या निमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने आणि विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. Very good information he has shared with us. Our students will definitely learn something from this lecture.
मला वाटतं स्टुडंट्सच काय पण आम्ही सुद्धा काही चांगल्या गोष्टी याच्यातून बघायला मिळाल्या, अभ्यासाला मिळाल्या. सरांचं काम बायोडायव्हर्सिटीवर आहे. आमचे उंदीरवाडे सर पण तुमचे मित्र बायोडायव्हर्सिटीवर काम करतात. त्यांचं एक 40गावच्या फ्लोरावर काम सुरू आहे सेटिया सर. थोड्या दिवसात तुमची मदत घेऊन त्यांचं आता पब्लिश करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत. आपण आलात, आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वेबिनार मध्ये छान माहिती दिली, त्याबद्दल विभागाच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम वेबिनार समाप्त झाला असं घोषित करतो. उंदीरवाडे सर, Yes. संपवायचं हो वेबिनार. सर, हो. We are running out. सेटिया सर, आपले पुनश्च एकदा आभार. सर्व पार्टिसिपंटचे आभार मानून प्राचार्यांच्या thank you, परवानगीने, अध्यक्षांच्या परवानगीने जर आपण या जाहीर करतो. कार्यक्रमाचा धन्यवाद. एखादा सर मला बोलायचं एक सेकंड. Yes, Amit. Sir, बोला. जर आपण या कार्यक्रमाचा एखादा फीडबॅक फॉर्म तयार केला असेल Yes. तर Yes. त्याचं फीडबॅक घेऊन प्लीज शेअर करा. आणि हो. त्याचसोबत जर विद्यार्थ्यांच्या काही क्युरीज असतील तर त्या पण मला एंटरटेन करायला आवडतील. म्हणजे माझा वैयक्तिक नंबर जरी शेअर केला विद्यार्थ्यांकडे तरी हरकत नाही. त्यांच्या काही क्युरीज असतील, त्यांच्या काही म्हणजे संकल्पना असतील तर त्या आपण घेऊ शकतो, समजू शकतो. तर त्यासाठी मला वाटतं आपण रिचेबल असायला पाहिजे. आणि मी आहे 24/7 मी रिचेबल आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर एक फीडबॅक आणि एक स्टुडंट पार्टिसिपेशन जो असला पाहिजे, त्यासाठी थोडस कॉलेजने बघावं. Okay, sir. Okay. We will Yes, sir. send you feedback form. We have that. Okay, so by this, we are going to end up this meeting. Thank you, everybody who has participated and engaged in the organization of this webinar. Thanks to one and all. Okay, I'm going to end up it now. Thanks once again.